नमस्कार मंडळी, तर आपल्या गावात दरवर्षीप्रमाणे यावर्षी आले श्री भैरवनाथांची पालखी आणि पालखी आपल्या मंदिरामध्ये आहे। चला आपण जाऊया पालखीची ओटी भरण्यासाठी। श्री भैरवनाथांची पालखी आपल्या गावात रात्री 9:30 वाजता येते। भैरवनाथांची पालखी आपल्या मंदिराच्या परिसरात स्थानापन्न होते। त्याच्यानंतर सर्व गावातील भक्त मंडळी देवांची ओटी भरण्यासाठी येतात। भैरवनाथांची पालखी जेव्हा आपल्या गावात येते तेव्हा वादकांच्या जल्लोषाने गाव एकदम गहिवरून जाते आणि तो आवाज सारखा कानी घुमत राहतो। ढोल आणि नगाऱ्यांचे हे सूर आपल्याला शिमग्यातच अनुभवायला मिळतात। हे असे विलक्षण क्षण जे आपल्याला शिमग्यात आणि वर्षातून एकदाच अनुभवायला मिळतात। म्हणून सर्व चाकरमानी मुंबईहून देवासाठी वेळ काढून देवांच्या भेटीला येतात। शिमगा हा असा सण आहे, या सणात देव आपल्या भक्तांना भेटायला आपल्या गावी आणि प्रत्येक भक्ताच्या घरोघरी येतात। तनई, ढोल आणि नगाराच्या आवाजाने मन एकदम मंत्रमुग्ध होऊन जातं। सर्वजण हे अविस्मरणीय क्षण मोबाईलमध्ये टिपताना तुम्ही पाहू शकता। लेझिम ही आपल्या गावची संस्कृती आहे आणि लेझिम खेळून गावातील महिला आणि मुली आपल्या पालखीला निरोप देणार आहेत आणि सनई, ढोल आणि नगाराच्या सुरावर लेझिम खेळायची मजा काही वेगळीच आहे। आपल्या गावातील काही मंडळी पालखीला नाचवताना तुम्ही पाहू शकता। हा आनंद काही वेगळाच आहे। पालखी जेव्हा आपल्या खांद्यावर येते आणि आपल्या अंगात जी वेगळीच ऊर्जा येते पालखी नाचवताना, जो भक्त पालखी खांद्यावर घेतो ना, तोच तुम्हाला सांगू शकतो काय आनंद असतो पालखी खांद्यावर घेण्याचा। आडिलगावचे श्री भैरवनाथ देव आपल्या गावात भक्तांना दर्शन देऊन निघालेत त्यांच्या गावी जाण्यासाठी आणि भैरवनाथांना निरोप देण्यासाठी गावातील सर्व भक्त मंडळी जमली आहेत। माझ्या मिस्टरांनी फर्स्ट टाइम देवाची पालखी आपल्या खांद्यावर घेतली आहे आणि हे क्षण पाहण्यासाठी ते खास मुंबईवरून गावी आले होते की शिमग्यात एवढं काय नाविन्य असतं की प्रत्येक चाकरमानी शिमग्याला गावी जातो। वादकांचा जल्लोष आणि त्यांच्यातली एनर्जी पाहून आपल्याला देखील नाचण्याची ऊर्जा येते आणि पालखी नाचवणाऱ्यांना देखील खूप उत्साह येतो। की आपल्या भक्तांना निरोप देऊन निघाली आहे त्यांच्या गावी जाण्यासाठी आणि पालखीला निरोप देण्यासाठी आपला संपूर्ण गाव पालखीला निरोप देण्यासाठी जमलेला आहे। पाहू शकता मित्रांनो तुम्ही इथे आमच्या सर्व गावातील मंडळी पालखीला निरोप देण्यासाठी खूप मोठ्या संख्येने आलेली आहे।
बरोबर आलेले खेळी आपल्या सर्वांचा निरोप घेऊन निघाले त्यांच्या गावी जाण्यासाठी आणि असंच पुढच्या वर्षी आपण पुन्हा भेटू असं म्हणून पालखी निघाली त्यांच्या गावी जाण्यासाठी. तर चला मित्रांनो, भेटूया आपल्या येणाऱ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि आमचे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात, आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी धन्यवाद.